आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे। विदर्भ स्पेशल गोळा भात आणि कढी। ही एक पारंपरिक रेसिपी आहे आणि खूप टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। मसाले भात, पुलाव, खिचडी खाऊन कंटाळला असेल तर ही रेसिपी एक छान पर्याय आहे आणि खूप टेस्टी लागते आणि झटपट होते। आणि ही करायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण विदर्भ स्पेशल गोळा भात आणि कढी बनवतोय। गोळा भात बनवायसाठी आपण एक भांड घेतलंय, त्याच्यामध्ये अर्धा कप बासमती राईस टाकून घेतोय। आता आपण ह्या अर्धा कप तांदूळ जो टाकून घेतलाय त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतोय आणि स्वच्छ धुवून घेतोय आणि पुन्हा पाणी फेकून 2 वेळा तरी अजून पाणी बदलून आपण स्वच्छ धुवून घेतोय। 2-3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळ। आता तांदळामध्ये आपण पाणी टाकून घेतोय आणि त्याला भिजायला ठेवतोय अर्धा तास तरी। आता आपण गोळे बनवतोय, त्याच्यासाठी आपण एक भांड घेतलंय आणि त्याच्यामध्ये अर्धा कप आपण बेसन टाकून घेतोय। बेसन घट्ट दाबून घेतलेलं आहे मी आणि आता ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच आपण हळदी टाकतोय, अर्धा चम्मच धने पावडर टाकतोय, अर्धा चम्मच आपण लाल मिरची पावडर टाकतोय, 3/4 चम्मच आपण ओवा टाकतोय, अर्धा चम्मच आपण जिरं टाकतोय, एक हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून आपण ते टाकून घेतलेले आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। अर्धा चम्मच आपण लसूण आहे ते क्रश केलेलं टाकून घेतले, अर्धा चम्मच आहे अद्रक किसलेलं ते टाकून घेतोय आपण आणि हिंग टाकतोय 3 पिंच। कढीपत्त्याची 5-6 पान आहे ती तोडून घेतोय हाताने बारीक बारीक तुकडे करून ती टाकून घेतोय आणि एक मोठा चम्मच कोथिंबीर टाकतोय आपण आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच आपण दही टाकतोय। हे सगळं साहित्य दही आणि तेलानेच भिजवायचं आहे, इथे पाण्याचा वापर आपण अजिबात करणार नाही भिजवायला। त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतोय। आता आपण सगळं साहित्य मिक्स करून घेतोय आणि पीठ छान मळून घेतोय। एवढ्याच तेलामध्ये आणि दह्यामध्ये आपलं पीठ व्यवस्थित मळलं जाईल। आपण इथे पाण्याचा अजिबात वापर करणार नाही। पाणी टाकल्यानंतर आपले पीठ आहे ज्याचे गोळे करू ते एकदम कडक होतील आणि तेलानी आणि दह्याने भिजवलं तर ते खूप खुसखुशीत होतात, त्यामुळे आपण इथे पाण्याचा अजिबात वापर करणार नाही। महत्त्वाची टिप आहे ही। आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतोय, हे आधीच टाकायला पाहिजे होतं, मी विसरले म्हणून आता टाकतोय आपण। आता मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतोय। आपलं पीठ पण छान झालेलं आहे तयार, बघू शकता किती छान गोळा होतोय आता त्याचा। आता आपण थोडंसं पीठ घेतोय हातामध्ये आणि त्याचा असा गोळा करून घेतोय आपण आणि त्याला बोटांनी आपण प्रेस करून घेतोय की बोटाचे मार्क त्या पिठावर आले पाहिजे। बघू शकता किती छान मार्क आले। अशा प्रकारे आपण सगळे गोळे करून घेतोय आणि एका प्लेटमध्ये ठेवून घेतोय। तुम्हाला या आकाराचे नसेल करायचे तर तुम्ही गोल गोळे पण करू शकता। अशा प्रकारे सगळे गोळे आपण करून घेतोय। आता सगळे गोळे आपण तयार करून घेतलेले आहे, आपण गोळा भात करायला सुरुवात करतोय। आता आपण गॅसवर एक भांड ठेवलंय, त्याच्यामध्ये आपण 1/4 कप पाणी टाकून घेतोय। आपण अर्धा कप तांदूळ घेतलाय, त्याच्या डबल 1 कप आपण पाणी टाकायला हवंय, पण आपला बासमती राईस असल्यामुळे आपण थोडंसं पाणी अजून जास्त टाकतोय, म्हणजे 1/4 कप पाणी आपण ह्याच्यात टाकून घेतोय। आता याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकतोय, अर्धा चम्मच मीठ टाकतोय आणि 1/4 चम्मच आपण हिंग टाकून घेतलेलं आहे। अर्धा लिंबू आहे आता तो पिळून घेतोय। लिंबाच्या रसामुळे आपला भात हा सुटा सुटा होतो, मोकळा होतो भात। इथे लिंबू नसेल तर तुम्ही 2 चम्मच छोट्या चमच्याने 2 चम्मच दही पण टाकलं तरी भात छान मोकळा मोकळा होतो। आता 1 चम्मच आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण जो तांदूळ धुवून ठेवलेला होता भिजत घातलेला त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि तो आता ह्याच्यात टाकून घेतोय। अर्धा कप बासमती राईस आहे हा आणि हा आता याच्यात पाण्यामध्ये टाकून घेतलंय। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतोय आणि आता आपण ह्याला झाकण ठेवून 6-7 मिनिटं तरी आपण त्याला कमी गॅसवर शिजवून घेतोय। आपल्याला 50% त्याला कुक करायचं आहे। तेवढं कुक झाल्यानंतर आपण जे गोळे करून घेतलेले ते भातामध्ये सोडणार आहे। आता 6 मिनिटं झालेले आहे, आपण झाकण उघडून बघतोय। आता भात आपला अर्धा शिजलेला आहे, बऱ्यापैकी पाणी आहे त्याच्यात, जास्त उशीर करायचा नाही गोळे सोडायला। आता या स्टेजवर आपण सगळे गोळे टाकून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे
आणि ह्याला सगळे गोळे व्यवस्थित टाकून घेतोय आणि मिक्स करून घेतोय आपण या गोळ्यांना भातामध्ये, म्हणजे खाली गेले पाहिजे ते, पाण्यामध्ये जर राहिले तर त्याचा जो अर्क आहे बेसनाचा तो भातात उतरेल. आणि झाकण ठेवून आपण ह्याला 5 ते 6 मिनिटं पुन्हा शिजवून घेतोय कमी गॅसवर. आता 6 मिनिटं आपण पुन्हा शिजवून घेतलेले आहे आणि कमी गॅसवर शिजवलं तर जो सगळा अर्क आहे बेसनाचा तो सगळा भातात उतरतो आणि भात एकदम टेस्टी बनतो. आता आपण झाकण उघडून बघतो आहे आपला भात शिजला की नाही ते. आता भात पहा किती सुंदर शिजलेला आहे आणि गोळे पण आपले छान शिजलेले आहेत भातामध्ये. आता बघू शकता किती छान दिसतंय ते. आणि आता आपला भात तयार झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये आता थोडंसं कोथिंबीर टाकतो, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि आपण झाकण ठेवून गॅस बंद केलेला आहे आपण आणि झाकण बंद करून ह्याला तसंच 10 मिनिटं ठेवून देतो आहे. वाफेवर आपण त्याला शिजू देतो आहे. आता आपण कढी करतो आहे. गोळा भातासोबत कढी खूप छान लागते. त्याच्यासाठी आपण एक बाउल घेतले आहे, त्याच्यामध्ये 1 कप आपण दही टाकून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं आंबट दही आहे आणि याच्यामध्ये 2 चम्मच आपण बेसन टाकून घेतो आहे आणि दह्याला बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे, छान फेटून घेतो आहे. कुठेही दह्याच्या आणि बेसनाच्या गुठळ्या राहायला नको, एकसारखं करून घेतो आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकतो आहे. पाणी टाकायच्या आधी दही एकसारखं करायचं म्हणजे व्यवस्थित होतं, महत्त्वाची टिप आहे ही. आणि आता आपण त्याच्यामध्ये 1.5 कप पाणी टाकून घेतो आहे. किती पातळ हवी आहे कढी त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतो आहे आणि त्याला छान फेटून घेतो आहे एकदा. आता आपण गॅसवर एक भांडं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1.5 टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे. तेलामध्ये आपण अर्धा चम्मच मोहरी टाकतो आहे, अर्धा चम्मच जिरं टाकतो आहे आणि 1 मिरची आहे तिचे बारीक बारीक तुकडे करून ती टाकून घेतो आहे. अर्धा चम्मच आपण अद्रक आहे किसून घेतलेलं आहे ते टाकतोय. अर्धा चम्मच लसूण आहे ते ठेचून घेतलेलं आहे आपण ते टाकून घेतोय आणि 7-8 कढीपत्त्याची पानं टाकून घेतोय आपण आणि सगळ्याला कमी गॅसवर आपण परतवून घेतो आहे. छान जिरं मोहरी तडतडली पाहिजे आणि सगळे साहित्य आपलं छान परतवून झालं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण 1/4 चम्मच हिंग टाकतो आहे आणि हिंग पण छान शिजवून घेतो आहे आपण. त्याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच हळदी टाकतो आहे, अर्धा चम्मच धने पावडर टाकतो आहे आणि त्याला पण आपण व्यवस्थित परतवून घेतो आहे. गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे, कमी गॅसवर आपण परतवून घेतो आहे. आता त्याच्यामध्ये आपण जे बेसन आहे ते टाकलेलं आहे दह्यामध्ये, ते दही आपण टाकून घेतो आहे. दही टाकायच्या आधी गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि दही टाकून घ्यायचं, नाही तर दही फाटू शकतं. आणि आता त्याला सतत ढवळत राहायचं. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि त्याला छान उकळू द्यायचं. आता मिक्स करत राहायचं सतत, नाही तर खाली लागू शकतं. थोड्या वेळ तरी सतत मिक्स करत राहायचं. आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतो आहे. इथे मी अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याला बॉईल करून घेतो आहे. जसं जसं बॉईल व्हायला लागतं तसं बेसन शिजायला लागतं आणि आपली कढी आहे ती घट्ट व्हायला लागते. आपल्याला जर अजून पातळ करायची असेल तर त्याच्यात थोडं पाणी तुम्ही टाकू शकता. आता बघू शकता कढी किती छान बॉईल व्हायला लागली. अशा पद्धतीने आपण 3-4 मिनटं तरी छान बॉईल करून घेतो आहे कढी. आणि आता आपली कढी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं कोथिंबीर टाकून घेतो आहे आणि गॅस बंद करून घेतो आहे. आपली कढी तयार झालेली आहे. गोळा भातावर टाकायला आपण फोडणी तयार करत आहे. त्याच्यासाठी एक तडका पॅन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतो आहे. गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवर आपण छान तेल गरम करून घेतो आहे. त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकलेली आहे, अर्धा चम्मच जिरं टाकलेले आहे आणि 1 चम्मच बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतो आहे. 2 चम्मच आपण लसूण आहे त्याचे तुकडे करून घेतलेले उभे उभे आणि ते टाकून घेतलेले. 2-3 सुक्या लाल मिरच्या टाकून घेतो आहे आणि 1/4 चम्मच आपण हिंग टाकलेलं आहे आणि ह्याला छान परतवून घेतो आहे. आणि आपलं फोडणी आता छान तयार झालेली आहे, शिजलेली. आपण त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेतो आहे. 15-20 कढीपत्त्याची पानं छोटी छोटी टाकून घेतली. गॅस आता आपण बंद केलेला आहे आणि आपली फोडणी तयार झालेली आहे. आता गोळा भात आपला वाफेवर 10 मिनिटं शिजवून घेतलेला आहे. त्याच्यासोबत कढी आणि फोडणी आपण तयार केलेली आहे. आता आपण झाकण उघडून बघतो आहे. आपला भात एकदम छान शिजलेला आहे, गोळे पण खूप छान शिजलेले आहे आणि आता ह्या टेस्टी अशा गोळा भाताचं आपण प्लेटिंग करून घेतो आहे.
आता आपण एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये कढीचं बाउल ठेवून घेतलेलं आहे आणि आपला जो गोळा भात तयार केलेला आहे तो सगळा टाकून घेतो आहे आणि गोळे आहे ते खाताना क्रश करायचे भातामध्ये आणि वरनं ही फोडणी टाकायची। एकदम अप्रतिम लागतं हे। टेस्टी अशा गोळ्या भाताचं कढीचं पण प्लेटिंग करून घेतलंय। हा गोळा भात कढीसोबत खूपच छान लागतो। ही विदर्भातली पारंपरिक रेसिपी आहे। जेव्हा घरामध्ये भाज्या नसतील, काय करावं सुचत नसेल, तर हा गोळा भात आणि कढी एक उत्तम पर्याय आहे। नक्की तुम्ही घरी करून बघा, सगळ्यांना खाऊ घाला आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।